नमस्कार, आज शिकणार आहोत 6 ते 6 डॉटची रांगोळी। हे बघा 3 डॉट पासून मी रेष ओढून घेतली आहे आणि वरती 3 रेषा आहेत, तिथेही आपण रेषा ओढून घ्यायची आहे आणि असा पानाचा आकार आपल्याला द्यायचा आहे। रेषा ओढल्या आहे ना, त्याच्या बाहेरून आपल्याला पानाचा आकार असा द्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा 3 डॉटने रेष ओढून वरती आणि बाजूला अशा पद्धतीने तिरकस रेष जोडून आपल्याला पाण्याचा आकार काढायचा आहे। बघा मधून खूपच इझिली रांगोळी आहे, नक्की ट्राय करा। सोप्यात सोपी पद्धत आहे। हे बघा इथंही सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहे। इझिली कोणीही काढू शकेल अशी रांगोळी आहे। हे बघा अशा पद्धतीने खूपच कलरफुल आणि सुंदर आपण रांगोळी काढणार आहोत। फक्त 3 डॉटला भिडवून वरती एक रेष ओढून आजूबाजूला रेष ओढून घ्यायची आणि मधून पानाचा आकार काढायचा आहे। बघा इझिली तुम्ही काढू शकता। सोप्यात सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा। हे बघा मधून आपल्याला रेष ओढून क्रॉस करायची आणि छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे अशा पद्धतीने। हाही व्हिडिओ आहे छोटे डॉट कसे पाडायचे, चुटकीने रांगोळी कशी धरायची व सोडायची, इझिली रांगोळी कशी शिकायची, सगळे व्हिडिओ आहेत माझे JL रंगोलीवर। इंस्टाग्रामवर भी माझी ID आहे JL रंगोली, नक्की जा। आणि हे बघा अशा पद्धतीने मी सोप्या पद्धतीने खूपच फेविकॉलची बॉटल कशी भरायची व कशी इझिली रांगोळी काढायची तेही दाखवलं आहे मी। हे बघा गोल करून घ्यायचे टिपकं ठेवून, नंतर छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने। शिकवण्याचे माझे भरपूर व्हिडिओ आहेत, नक्की ट्राय करा। सेम त्या पद्धतीने इथेही आपण करून घेणार आहे डिझाईन। चारही बाजूला आपण सेम करणार आहोत। पुढे आपल्याला मोठा डॉट ठेवून असं पंच करून घ्यायचे आणि मध्ये गोल करून मध्ये एक थेंब टाकायचा आपल्याला। आजूबाजू आपण चुटकीने छोटे छोटे डॉट टाकूया। खूपच सुंदर अशी रांगोळी बघा। आपण कलर भरणार आहोत, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल। हे बघा पानांमध्ये आपण हिरवा कलर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। मध्ये डॉट मध्ये आपण ऑरेंज कलर टाकून घेणार आहे चुटकीने। मध्येही गोल करून आजूबाजू गोल
तिथंही आपण कलर टाकणार आहोत अशा पद्धतीने। हे बघा इथंही गुलाबी कलर टाकणार आहोत, ब्लू कलर टाकणार आहोत। सेम त्या पद्धतीने इथंही हिरवा कलर भरून घेणार आहेत आपण। थोडंसं गोल करून कलर टाकणार आहोत। थोडा पिवळा कलर टाकून घेणार आहेत आपण। हे बघा इथेही सेम त्या पद्धतीने आपण हिरवा कलर भरून घेणार आहेत। सणावाराला, दिवाळीच्या टायमाला व दसऱ्याच्या टायमाला शुभ कार्य असते त्या दिवशी नक्की काढा ही शुभ रांगोळी। नक्की ट्राय करा, तुम्हाला ही येईल, सोप्यात सोपी रांगोळी येईल। इझिली पानांची सुंदर अशी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघत जा। हे बघा मध्ये आपण अशी डिझाईन काढणार आहोत। बघू शकता तुम्ही जे डॉट बाकी आहे ना अशा पद्धतीने डिझाईन काढून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे बाहेरून। मध्ये बघा मी गुलाबी कलर हाफमध्ये टाकून घेणार आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। हे बघा आता आपण दुसरा कलर टाकणार आहोत मध्ये, विरुद्ध कलर ब्लू कलर। अशा पद्धतीने हाही कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे। तुम्ही तुमचा आवडता कलर ही भरू शकता। हे बघा मी कलर कॉम्बिनेशन कसं आहे व कसे कलर भरायचे हेही शिकवले या व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने छोटे छोटे आपण त्याच्यामध्ये डॉट टाकून घेणार आहे नंतर। हे बघा चुटकीने। ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। हे बघा आजूबाजू आपण 4 डॉट पाडून घेणार आहेत। अशा पद्धतीने बोटाने पंच करून घ्यायचे आहे। हे बघा त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे।